बुल्ढाना जिले के संग्रामपुर तहसील में वान नदी के किनारे बसा दानापुर खुर्द गांव आज भी सड़क विहीन है। ग्रामीणों को आने जाने के लिए नदी किनारे बने पगडंडी पर निर्भीत रहना पड़ता है। इसी असुविधा के कारण स्कूली छात्रों, मरीजों और आम नागरिकों को हर दिन भारी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। दानापुर खुर्द गांव के 3 तरफ खेती है और चौथी तरफ वान नदी बहती है। गर्मी और सर्दी में जब नदी सूख जाती है तो ग्रामीण 2 पहिया और 4 पहिया वाहनों के लिए नदी को ही मार्ग की तरह इस्तेमाल करते हैं। हालांकि मानसून के दौरान अगर नदी में थोड़ा भी पानी आता है तो ये रास्ता पूरी तरह से बंद हो जाता है। नतीजन कोई भी वाहन गाँव तक नहीं पहुँच पाता। ऐसे में ग्रामीणों को नदी के किनारे पगडंडी से होकर ही गुजरना पड़ता है। ग्रामीणों द्वारा बार बार मांग करने के बावजूद सड़क की समस्या का समाधान नहीं होने से ग्रामीणों में गहरी नाराजगी है। इथल्या बाया माणसं लेकरं हे 2 महिने झाले सारखं नदीले पाणी पाऊस चालू आहे। वरचंही आहे आणि खालचंही आहे। लेकराची शाळा पडू राहिली, आम्हाला रस्ता नाही। आमचे लेकरं सारे घरी आहेत शाळा पाडून मग काय म्हणतात या गावातल्या लेकराईले वळण नाही आणि या गावाला मसंटी नाही। आमचा बुडा मेला, माझ्या घरचा बुडा स्वतः 3 ठिकाणी मयत उचलली, गोटाडीत नेली। या गावाला मशानभूमी नाही। आम्ही जुने लोक मेलं तर आम्हाला घरामध्ये दहन देतील काय आमच्या पोरं? मग तुम्ही कारवाई कोणची करता आमच्या गावासाठी? त्या गरम पंचायत मध्ये आमच्या पोरं गेले तर काय म्हणतात तुमच्या ज्यांना काहीच होत नाही आणि मशानभूमी तुमच्या गावाला नाही। 5 एकराची मागणी केली म्हणतात, 5 एकर देत नाही आम्ही। मग कोण नाही देत, मग आता यायच्या घरच्या वावरात हे घरच्या वावरात फुकतात। आम्ही कोणाच्या घरटी फुका? आम्ही आमच्या हापसीजोय फुका की घरात फुका? की रस्त्याची आमची ही मागणी आहे। 18 मध्ये पूल झाला, 19 मध्ये जसा कोरोना लागल्यानंतरही वारंवार ग्रामपंचायतले निवेदन देऊनही हे करूनही तरी रस्ता, कारण लहान मुलं लेकराची शाळा असतात किंवा हे असतात, 8-8 दिवस नदीले पाणी असते। नदीले पावसाळ्यात कारण एवढी बिकट परिस्थिती आहे की लहान लेकरं जाताना येताना 8-8 दिवस पाणी चालू राहतील वान धरणाचं।